नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग अंतर्गत येणारा हा जो विभाग आहे, या विभागांतर्गत 576 जागांसाठीची पदभरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे, लवकरच जाहिरात येणार आहे। तर या संदर्भातला आकृतिबंध आपल्याकडे प्राप्त झाला आहे। कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कोणकोणती पदे आहेत, ही सगळी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। तर डिटेलमध्ये जाणून घेऊयात याबाबतचा आकृतिबंधाबाबतचा तपशील जो जारी करण्यात आला आहे, तर तो चेक करूयात। आपण पाहू शकता या पद्धतीने हा आकृतिबंध आहे। अधिकृत जर संकेतस्थळ तुम्ही पाहिलं, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग अंतर्गत यामध्ये ही पदे आहेत। पाहू शकता कोणकोणती पदे आहेत। पदनाम गट गड्ड संवर्गातील ही पदे असणार आहेत। 576 म्हणजे भरपूर पदे होतात। तर अंतर्गत लेखापरीक्षण आणि वरिष्ठ लेखाधिकारी या संवर्गासाठी एकूण 4 जागा, लेखाधिकारी या पदासाठीचे एकूण 5, त्याच्यानंतर पाहू शकता सहाय्यक लेखाधिकारी यासाठी एकूण 11 जागा, उपलेखापाल या संवर्गासाठीच्या एकूण 6 जागा असतात। पाहू शकता उपलेखापाल या संवर्गासाठी 6, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 288 जागा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठीच्या एकूण 31 जागा, उच्च श्रेणी लघुलेखकसाठीच्या एकूण 5, निम्न श्रेणी लघुलेखकसाठीच्या एकूण 11, कनिष्ठ लिपिक टंकलेखकसाठी एकूण 93 जागा आहेत। पाहू शकता सहाय्यक भांडारपाल एकूण 26 आणि सगळ्यात जास्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 96 जागा यासाठी आहेत। पाहू शकता एकूण 576 जागा झाल्या। तर विविध 11 संवर्गातील या पदांसाठीची जाहिरात लवकरच येणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्ग ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून पाहू शकता यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या पदांमुळे कामावर परिणाम होत आहे। आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आकृतिबंध शासनाने 18 जून 2024 रोजी मंजूर केला आहे। हा जो शासन निर्णय आहे, आकृतिबंध आहे, महाराष्ट्र शासनाकडून अगोदरच मंजूर आहे। 18 जून 2025 रोजी हा मंजूर करण्यात आला आहे आणि सुधारित आकृतिबंधामध्ये पूर्वीच्या 5050 पदांमध्ये 50% पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे। त्यामुळे पाहू शकता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे। कपातीमुळे मनुष्यबळाची कमतरता ही भासत आहे आणि अधिसंख्य पदांच्या अनुषंगाने अनुसूचित जमाती या प्रवर्गातील भरती यामध्ये नवसंजीवनी जिल्ह्यातील रिक्त पदे भरती करण्याची आवश्यकता 150 दिवसांच्या तो महाराष्ट्र शासनाचा 150 दिवसांचा कार्यक्रम आहे, यामध्ये हे अंतर्गत करण्यात आलं आहे, इन्क्लूड करण्यात आलं आहे। या 150 दिवसांच्या प्रशासकीय उद्दिष्टांमधील सरळ सेवा पदभरती आणि उद्दिष्ट या बाबी विचारात घेतला। पाहू शकता रिक्त पदे ही 100% भरणं आवश्यक आहे। हा बाब ही माहिती पाहू शकता, हे जो मुद्दा आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 100% पदभरती करणं आवश्यक आहे आणि सदर पदे ही प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे असल्याने जलजीवन मिशन व इतर पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने भरणे हे नितांत गरजेचे आहे। तसेच पाहू शकता याबाबतची अशा पद्धतीची अपडेट प्राप्त झाले, म्हणजे 100% भरती प्रक्रिया जाहिरात जी आहे येणार आहे। कधीपर्यंत येते या पद्धतीने याबद्दल सुद्धा आपल्याकडे लवकरच माहिती उपलब्ध होईल। तब्बल 576 पदे आहेत। कोणकोणती पदे आहेत हे तुम्ही चेक करू शकता। टेलिग्राम चॅनलला ही PDF उपलब्ध आहे। 576 मध्ये सहाय्यक भांडारपाल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लघुलेखक गट आणि गड्ड संवर्गातील लेखाधिकारी याच्यानंतर वरिष्ठ लेखापरीक्षण जे आहे यामधली ही पदे असणार आहेत। तर 576 जागांसाठी अगोदरच शासनाकडून जो मंजुरी आहे आकृतिबंधासाठी हा जाहीर करण्यात आला आहे। म्हणजे पदभरती प्रक्रिया जाहिरात जी आहे ते 1 ते 2 महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर ही येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या अंतर्गत पदभरती प्रक्रिया ही राबवली जाऊ शकते। 576 जागांसाठीची जाहिरात किंवा या संदर्भात लवकरच आपल्याकडे पुढच्या अपडेट प्राप्त होणार आहेत। सगळे अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।